पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयात प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची ही संतापजनक घटना आहे। गर्भवती असलेल्या संगीता खरात या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। त्यांची प्रसूती देखील झाली। काही क्षण मातृत्वाचा अनुभव घेतल्यानंतर मात्र त्यांची प्राणज्योत मालवली। प्रसूतीनंतर रक्त तपासण्यासाठी रक्त काढण्याचा प्रयत्न केला असता शरीरात रक्तच नसल्याचं समोर आलं। रक्तस्राव होतो याकडे दुर्लक्ष झाल्याने महिला अत्यवस्थ झाली। अत्यवस्थ असताना मनपा रुग्णालयाच्या कोट्यातून फोर्टिस रुग्णालयात महिलेला भरती करण्यात आलं। मात्र दुपारी महिलेचा मृत्यू झाला। महिलेचा मृत्यू झाला असताना आणि पालिका कोट्यातून महिलेला फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले असताना देखील अपुरे कागदपत्र असल्याचं कारण देत रुग्णाच्या नातेवाईकांकडून बिलाची रक्कम मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रुग्णालयानं संगीता खरात यांच्या नातेवाईकांकडे 2,63,000चं बिल मागितलं। यातील 85,000 रात्रीच ऍडमिट करताना तर 1,05,000 सकाळी भरूनही मृत्यूनंतर देखील 58,000 रुपये भरण्यासाठी रुग्णालयाचा तगादा लावल्याचा आरोप संगीता खरात यांच्या कुटुंबियांनी केलाय। यानंतर खरात कुटुंबियांनी मनपा रुग्णालयातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली। कुटुंबीय गुन्हा दाखल करण्यासाठी वाशी पोलीस ठाण्यात दाखल झालेत। माझी बायको संगीता दयानंद कांबळे हीच डिलिव्हरी होती। तिला 17 तारखेला आपण वाशीच्या महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये तिला आपण ऍडमिट केलं दुपारी 2:30 वाजता। 2:30 वाजेपासून तर रात्री संध्याकाळपर्यंत नेक्स्ट डे म्हणजे 18 तारखेपासून 18 तारखेपर्यंत तिला सकाळी 7 वाजता तिला कळीचे इंजेक्शन देण्यात आले। का तर नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी तिला। तर ते इंजेक्शन देता करता डॉक्टरांनी सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरी करायची आपल्याला, तिला कळायचं इंजेक्शन पण दिलं। त्याच्यानंतर तिने बघितलं ट्रीटमेंट करताना की 4 बोटच फक्त झालेले आहे अंतर, तर अजून झालं पाहिजे म्हणून त्यांनी अजून तिला ते सगळ्या गोष्टी सहन करायला सांगितलं। आणि ते बोलले की अजून थोड्या थांबू, थोड्या करता असं त्यांनी करता नॉर्मल डिलिव्हरीसाठी त्यांनी 8:20 पर्यंत माझ्या बायकोला तिला थांबून ठेवलं। आणि मग तिची 8:20ला माझ्या मुलीला जन्म दिला तिने। आणि जन्म दिल्यानंतर तिला संगीताला माझ्या बायकोला तिला एका रूम मध्ये नेलं, म्हणजे तिथल्या बाजूच्या रूम मध्ये नेलं टीचर्स टाकण्यासाठी। टीचर्स टाकल्या तिथे आणि डॉक्टरने गेलो परत तिला पणगावर आणून सोडलं। तिला पणगावर ठेवल्यानंतर ती बोलली मला भूक लागली। भूक लागल्यानंतर नाश्ता दिला जो खायला, तिने खाल्ला पण तो नाश्ता। आणि नाश्ता खाल्ल्यानंतर ती 10 वाजेपर्यंत चांगली होती। 10च्या नंतर तिला काय झालं माहित नाही, पण डॉक्टर आले। डॉक्टरांनी तिला रक्त काढायला गेले, रक्त निघत नव्हतं। नंतर बोलले की अरे रक्त खूप गेलं त्यामुळे रक्त निघत नाही। सलाईन लावायचा प्रयत्न केला, सलाईन लावायचा नस पेटत नव्हते। तिला इकडे तिकडे टाची मारून तिला खूप हॅरेसमेंट झाली त्या गोष्टीची। ती खूप आरडाओरडा करत होती। त्या याच्यामुळे ती एकदम हे झाली, ती एकदम काय करू काय नाही असं झालं। त्यामुळे तिने थोडं अंग टाकलं तिने। मग तिला डॉक्टरने चेक केलं। डॉक्टर बोलते अरे हिच्या बॉडीत काय रक्तच नाही, हिला आता आपल्याला आयसीयू मध्ये न्यावं लागेल। त्यांनी मग तिला आयसीयू मध्ये नेलं। आयसीयू मध्ये नेलं एकदम एवढा स्लो प्रकार की एवढं तिला हळूहळू नेत गार्डन मध्ये चालतात ते लोक। अशा प्रकारे ते लोक माझ्या बायकोला आयसीयू मध्ये नेत होते। आयसीयू मध्ये नेलं तिला, तिथं तिने व्हेंटिलेटर टाकलं। मला काही सांगितलं पण नाही की तिला व्हेंटिलेटर लावलं किंवा काय लावलेलं आहे। मी येतो जातो, मला काहीच रिपोर्ट देत नाही। शेवटी मी माझा नवरा म्हणून मी आतमध्ये गेलो, डॉक्टर सांगितलं तिचा नवरा मला सांगा काय झालं। बघितलं तेव्हा ज्या डॉक्टरने डिलिव्हरी केली ती डॉक्टर आली। तिने मला बाहेर नेलं। तिने सांगितलं सर तिचं ब्लिडिंग खूप झालेलं आहे, बीपी खूप कमी झालेला आहे, त्यामुळे त्यांना अटॅक आलेला आहे। अटॅक आल्यामुळे आपण त्यांना व्हेंटिलेटरवर टाकलेलं आहे, तर आपण काही सांगू शकत नाही। बोललो ठीक आहे म्हणे, बघू आपण प्रयत्न करू असं बोलून त्यांनी 2 तास वाया घालवले। नंतर त्यांनी चेक करायला लागले। दोघं सगळे जेवढे जुनियर डॉक्टर होते एकमेकांना बघत होते, असं दाखवत होते की बाबा गेलं तर जमाय त्यांनी। मग आम्ही स्वतः रिस्क घेतली, डॉक्टरांशी बोललो काय नाही, डॉक्टर काय सांगायला तयार नाही। शेवटी आम्हाला आमच्या रिक्सवर आमच्या पेशंटला घ्यायला लागलं आणि बाजूच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये असते तिथं आम्हाला रात्री 1:30च्या सुमारास तिला ऍडमिट करायला लागलं आम्हाला। आणि पुढची प्रोसेस तिथं मग चालू झाली। तिथं काय सगळ्या गोष्टी कळाल्या की तिचं अटॅक आल्यामुळे ब्रेन हॅमरेज झाला, लंग्स गेली, किडनी गेली आणि बऱ्याच गोष्टी तिच्या बॉडीतल्या डॅमेज झाल्या। त्यामुळे ऍसिड लिक्विड पण वाढलं आणि बॉडी सुजली तिची। असं सगळ्या गोष्टी आम्ही तिथे गेल्यानंतर कळालं की डॉक्टर बोलले की तुमच्या पेशंटची काहीच गॅरंटी नाहीये। आणि असं करून आज माझी बायको या जगामध्ये नाही राहिलेली आहे। किती वाजता ही घटना घडली आहे, तिची 4:30-5 नंतर डेट झालेली आहे। पूर्वी सकाळची पूर्व्या गावामध्ये गेली जातो म्हणून दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर लोक बोलले तुझ्या अंगावरचं पाणी चाललंय, तुला त्याच्यात ऍडमिट करावं लागेल। ते डॉक्टर बोलले, ती म्हणली कुठल्या दवाखान्यात, ती म्हणली ते डॉक्टर बोलले तू वाशीला न्यावं लागेल।
ती म्हणली मला ते वाशीला जायचं नाही, मीनाताई ठाकरेला जायचंय बोलली. तर आम्ही तिथली मीनाताई ठाकरेची आम्ही रिक्षा घेत नाही, आम्ही इथली पेशंट इकडे पाठवते बोले सेक्टर 10 ला. आम्ही तिकडची रिक्षा घेत नाही, आम्ही इकडची पूर्ण रिक्षा घेतो. मग त्यांची रिक्षा कुठे गेली, माझं बाळ कुठे गेलंय, त्यांनी सगळं का केलं नाही. ते बाळाला मी लई विनंती केली माझ्या बाळाला नको तिथं घेऊन जाऊ, मला तिकडे जायचं. तर त्यांनी मला नाही ऐकलं, आमची सही घेतली, तिथे आम्ही नेत नाही बोलले. आम्ही तिकडे घेऊन गेलो, आम्हाला तिथंच न्यायचं बोलले ते लोक. आम्ही तिकडे पाठवू शकत नाही बोलले, बिलकुल नेत नाही. मग तुम्ही म्हणला तिकडे न्यायला तर तुमची जिम्मेदारी बोलले. आम्ही ठीक आहे बोललं. मग आम्ही त्या बॅन आम्ही इकडे घेऊन आलो माझ्या बाळाला. माझ्या बाळ घेऊन आलो, ह्या लोकांनी ऍडमिट करून घेतलं इकडे. ॲम्ब्युलन्स केली, आम्ही गेलो वाशीला आलो. वाशीला तिथे ऍडमिट करून घेतली. ऍडमिट करून घेतलं तेव्हा काय नव्हतं, चांगली होती बोलली, खाल्ली खिचडी पण खाल्ली, डाळ खिचडी खाल्ली, वडापाव खाल्ला, सगळं खाल्लं माझ्या बाळानं. चांगली होती तेव्हा 5 वाजता चांगली होती, जेवली खावली सगळी. आणि नंतर त्याला 6-7 वाजता मग तिला आतमध्ये घेतलं, ती सलानी लावली. सलानी तिला इंजेक्शन कसलं दिलं काय माहिती, 2 इंजेक्शन दिले. नंतर त्याला अजून 1-2 घंट्यानं 2 इंजेक्शन दिले, अजून परत 2 घंट्यानं 2 इंजेक्शन दिले. पुरगीला माझ्या कळा येऊन यायला लागले, पुरगीला माझ्या त्रास व्हायला लागला, हिला ओढायला लागल्यानंतर त्या लोकांनी माझ्या बाळाला काय केलं मला माहित नाही. काय केलं मला माहित नाही, कुठली डॉक्टर होते माहित नाही. 2 होत्या, एक सिस्टर होती, एक लेडीज आणि एक डॉक्टर होता. तिला लय दम देत होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.